नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आपण विजन वार्षिकी या लेक्चर सिरीजमध्ये आहोत। यामध्ये आपण ऑलरेडी महत्त्वाच्या सरकारी योजना कव्हर केल्यात, त्याचबरोबर महत्त्वाचे अहवाल, निर्देशांक, रिपोर्ट जे असतात ते आपण कव्हर केले आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे 2022 मध्ये देण्यात आलेत ते आपण अगदी इन डिटेलमध्ये कंप्लीट केले आहेत। या लेक्चरमध्ये आपण जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत जे भारतामध्ये दिले गेलेले आहेत तर ते आपण अगदी इन डिटेलमध्ये बघणार आहे। 2022चे ते अतिशय महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कार आपण बघतोय। डायरेक्टली आपण लेक्चरला सुरुवात करूयात। पहिला महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022। स्वच्छ सर्वेक्षणावरती आयोगाने खूप वेळेस क्वेश्चन विचारलेत। 2016चा हा पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आला होता, त्यावेळेसपासून आयोग या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवरती क्वेश्चन विचारतोय। तर 2 ऑक्टोबर 2022 रोजी 2022चे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आले महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने। 1 ऑक्टोबरलाच आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा केली होती आणि तसं मग 2 ऑक्टोबर 2022ला दिल्लीमध्ये तालकटोरा स्टेडियमवरती एका कार्यक्रमामध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने हे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आलेत। ठीक आहे, या पुरस्कारांचं आयोजन कुणामार्फत केलं जातं तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे हे पुरस्कार दिले जातात। ठीक आहे, आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामध्ये सलग 6व्यांदा इंदोर या शहराला पहिलं स्थान मिळालेलं आहे। ठीक आहे, म्हणजे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर या शहराची एक ओळख आहे आणि सलग 6व्यांदा त्यांना पुरस्कार मिळतोय, हे महत्त्वाचं आहे। ओके, आता मी तुम्हाला अगदी एक पर्सनल मोमेंट सांगतोय की मला या इंदोर शहराचा अनुभव कसा आहे। तर मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला होतो 2011-12 मध्ये मला इंदोरला जाण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळेस म्हणजे एक स्पोर्ट इव्हेंट होता, कार रेसिंग रिलेटेड। तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च करू शकता, बाहा किंवा त्याला बाजा असा त्याचा प्रोनाऊन्स आहे। तर त्या इव्हेंटमुळं मी इंदोरला गेलो होतो आणि त्यावेळेस बघितलं होतं इंदोर किती अस्वच्छ आहे। ओके, म्हणजे अशी एक इमेज तयार झाली की अरे इंदोर म्हणजे इतकी घाण, इतका कचरा सगळीकडे आहे आणि तिथं म्हणजे असं पोल्युशन खूप आहे आणि जे काही कचरा आहे हा वेल मॅनेज नव्हता। पण नंतरपासून ज्यावेळेस या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांबद्दल बघतोय तर 2016 ते 2022 सलग 6 वर्षांपासून इंदोर शहर स्वच्छतेमध्ये पहिल्या स्थानावरती आहे। तर एकदम ड्रास्टिक चेंज आहे आणि त्याच्यामुळे मला हे शहर आता लक्षात राहीलच आणि तुम्ही पण लक्षात ठेवा। ओके, इंदोर नंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे सुरत, गुजरातमधलं शहर। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आहे स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई। चौथ्या स्थानावरती आहे वायझॅग जे की आंध्र प्रदेशमध्ये येईल आणि 5व्या स्थानावरती सगळ्यात स्वच्छ शहरामध्ये आहे विजयवाडा। आता विजयवाडा हे 2021च्या क्रमवारीत 3ऱ्या स्थानावरती होतं आणि 2 स्थानांनी त्याची घसरण झाली आणि विजयवाडा हे आता 5व्या क्रमांकाचं स्वच्छ शहर बनत आहे। ठीक आहे, मी तुम्हाला 5 जे टॉपची 5 शहरं आहेत यांची नावं सांगितलीत आणि याच्यामध्ये ऑब्वियस आहे की जे पॉप्युलेशन आहे ही 1 लाखांपेक्षा जास्त आहे। म्हणजे मी तुम्हाला इथं असे टॉप 5 शहरं सांगितलीत ज्यांची लोकसंख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहे। ठीक आहे, 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचा सुद्धा गट असतो, म्हणजे अशाच शहरांचं वर्गीकरण केलं जातं। स्वच्छतेमध्ये पहिले 5 आणि बॉटम 5 शेवटचे 5 हे 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्यांमधली शहरं कोणती, 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टॉप 5 बॉटम 5 शहरं कोणती। तर आपण पहिले तर 5 बघितलेत, शेवटून 5 जर बघितलेत तर शेवटच्या स्थानावरती आहे आग्रा 100व्या स्थानावरती। त्याच्यावरती आहे ते म्हणजे वापी हे शहर गुजरातमधलं। त्याच्यानंतर आहे मधो हे MP मधलं शहर आहे। त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधलंच रेवा हे शहर आणि गोरखपूर हे 96व्या स्थानावरती आहे। ओके, इथं असे टॉप 100 शहरं कन्सिडर केलीत ज्यांची लोकसंख्या ही 1 लाखांपेक्षा जास्त आहे। ओके, तर शेवटचे 5 मध्ये शेवटच्या स्थानावरती आहे आग्रा जे उत्तर प्रदेशमध्ये येईल आणि पहिल्या स्थानावरती सगळ्यात स्वच्छ शहरांमध्ये आहे इंदोर जे की मध्य प्रदेशमध्ये येतं। ठीक आहे, आणि आपण जर 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांची क्रमवारी बघितली तर त्यामध्ये पहिल्या 5 स्थानांमध्ये पहिली 4 शहरं आपल्या महाराष्ट्रामधली आहेत। अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे तुम्ही। पहिल्या स्थानावरती आहे पाचगणी आपल्या महाराष्ट्रातलं, दुसऱ्या स्थानावरती आहे पाटण। हे पाटण महाराष्ट्रामधलं आहे का? नाही, हे पाटण छत्तीसगडवालं आहे।
ठीक आहे. तर दुसऱ्या स्थानावरती स्वच्छ शहरांमध्ये आहे पाटण, तिसऱ्या स्थानावरती आहे कराड, चौथ्या स्थानावरती लोणावळा आणि पाचव्या स्थानावरती आहे कर्जत. तर ही जी टॉप 5 शहरं बघितली त्यापैकी 4 शहरं ही आपल्या महाराष्ट्रातली आहेत आणि हा गट कोणता आहे, जिथं लोकसंख्या 1 लाखांपेक्षा कमी आहे. ठीक आहे. आता इंदोरला 7 स्टारचं मानांकन मिळालेलं आहे कचरामुक्त शहरांमध्ये. तर हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही की आपण 5 स्टार रेटिंग देतो ना, तर तसं इंदोर या शहराला 7 स्टार किंवा 7 तारांकित कचरामुक्त शहरामध्ये याला नाव कमवता आलेलं आहे. त्यानंतर जे मुंबई आहे किंवा सुरत हे जे इतर क्रमांकाची जी शहरं आहेत ही 5 स्टार कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे नवी मुंबई, सुरत, भोपाळ, म्हैसूर, विशाखापट्टणम, तिरुपती ही अशी जी शहरं आहेत ही सगळी 5 तारांकित स्वच्छ शहरं ठरलेली आहेत. ठीक आहे. म्हणजे 5 स्टार ही स्वच्छ शहरं आहेत. ठीक आहे. इतरही वेगवेगळे पुरस्कार दिले जातात ह्याच्यामध्ये, जसं की देशातला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणता आहे, तर तो आपल्या महाराष्ट्रामधलंच आहे, तो म्हणजे देवळाली. ठीक आहे. तर देवळाली हा आपल्या संपूर्ण देशामधला सगळ्यात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे आणि जो आपल्या महाराष्ट्रामधला आहे. सफाई मित्र सुरक्षा या श्रेणीमध्ये तिरुपती शहर हे सर्वोत्कृष्ट ठरलेलं आहे सफाई मित्र सुरक्षा या कॅटेगरीमध्ये. कर्नाटकातील शिवगोमा शहर हे सर्वाधिक झपाट्याने वरचा क्रमांक पटकावणारा यांना पुरस्कार देण्यात आला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इम्प्रूव्हमेंट कोणत्या शहराने करून दाखवली आहे, तर ते आहे शिवमोगा. ठीक आहे. आपण जर स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड्सबद्दल जर बघितलं तर याची सुरुवात ही 2016 झाली होती आणि सुरुवातीच्या पहिल्या एडिशनमध्ये देशभरातल्या फक्त 73 शहरांचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता. आत्ता हे एकूण 7वं सर्वेक्षण होतं आहे ना, तर आत्तापर्यंत एकूण या शहरांची संख्या 73 वरून वाढून 4000पर्यंत पोहोचलेली आहे. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आधी फक्त पहिल्यांदा 73च शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं, पण आता हळूहळू याच्यात वाढ होती आणि साधारण 4000पर्यंत हा नंबर पोहोचलेला आहे. ठीक आहे. राज्यांना सुद्धा इथं क्रमवारी देण्यात आली आहे. मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक तेलंगणा या राज्याला मिळाला आहे, दुसरा क्रमांक आहे हरियाणाला आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे तामिळनाडू या राज्याला. म्हणजे सगळ्यात स्वच्छ राज्य आणि त्याच्यामध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिल्या स्थानावरती आहे तेलंगणा, दुसऱ्या स्थानावरती आहे हरियाणा आणि तिसऱ्या स्थानावरती आहे तामिळनाडू. ठीक आहे. आणि जर आपण छोटी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ही जर श्रेणी बघितली तर यामध्ये पहिल्या स्थानावरती आहे अंदमान निकोबार, दुसऱ्या स्थानावरती आहे दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमन आणि तिसऱ्या स्थानावरती आहे सिक्कीम. ओके. तर ही छोटी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशनुसारची श्रेणी आहे. त्यातले पहिले 3 हे लक्षात ठेवायचे आहेत. मोठ्या राज्यांमध्ये पहिला स्थान आहे तेलंगणाचा. ओके. पुढचा पुरस्कार आता आपण बघू. दादासाहेब फाळके पुरस्कार 2022चा हा 52वा पुरस्कार देण्यात आला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारांची सुरुवात ही 1969 पासून करण्यात आलेली आहे आणि ऑब्व्हियस आहे की चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कार्याच्या योगदानामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. भारतातला सिनेसृष्टीमधला सर्वोच्च पुरस्कार म्हणून आपण याला ओळखतो. ठीक आहे. या पुरस्कारांमध्ये साधारण 10 लाख रुपये रोख, त्याचबरोबर सुवर्णकमळ आणि शॉल, तर हे या पुरस्कारांचं स्वरूप आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत दिला जातो. फिल्म फेस्टिवल संचालन यांच्यामार्फत चित्रपट क्षेत्रामधले उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. आता दादासाहेब फाळकेंची जयंती कधी असते, तर ती असते 3 मे रोजी. तर 3 मे 2022ला 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी जे विजेते आहेत ते म्हणजे आशा पारेख. तर आशा पारेख हे तुम्हाला माहितीसुद्धा असतील आणि म्हणजे वन ऑफ दी आपण बघितलेला बेस्ट ॲक्ट्रेस, तर त्यांना यावर्षीचा म्हणजे 2022चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता हा जो पुरस्कार आहे ना, हा 2022मध्ये देण्यात आला आहे, पण हा पुरस्कार जो दिला आहे तो 2020 सालीसाठीचा दिलेला आहे. ठीक आहे. थोडंसं काय झालं माहिती का, लॉकडाऊन, कोविड ह्या सिच्युएशनमुळं प्रत्येक पुरस्काराचं 1-2 वर्षांचा त्याच्यामध्ये गॅप पडलेला आहे आणि तुम्हाला मी पुढं असं दाखवणार सुद्धा आहे की एकाच वर्षी मग मागचे सुद्धा पुरस्कार देण्यात आले आहेत, तर असं होतं आहे. ठीक आहे. तर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की 52वा पुरस्कार हा होता जो 2020 साठीचा देण्यात आला आहे, 2022मध्ये दिला आहे
आणि कुणाला दिला? आशा पारेख यांना दिलेला आहे, अभिनेत्री आशा पारेख यांना दिलेला आहे. आता थोडीफार माहिती तुम्हाला आशा पारेख यांच्याबद्दल सुद्धा असायला पाहिजे. एक्झाममध्ये जनरली विचारलं जातं की त्यांचा फेमस चित्रपट कोणता आहे किंवा खालीलपैकी कोणत्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं नाही केलं असे काही क्वेश्चन बनतात. वन लाईनर बनतील किंवा आहे त्याच क्वेश्चनमध्ये अ ब क अशा विधानांमध्ये काही प्रश्न विचारले जातील, ही विधानं दिली जातील. तर आशा पारेख यांचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1942चा आहे. 1957मध्ये त्यांनी मूव्हीजमध्ये पदार्पण केलं आहे. एक चित्रपट आहे त्यांचा मा. तर मा चित्रपटामध्ये त्यांनी काम करून म्हणजे पहिला त्यांचा चित्रपट डेब्यू आपण म्हणू शकतो त्याला. तर बिमल रॉय यांनी डायरेक्ट केलेला तो पिक्चर होता ज्याचं नाव होतं मा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर साधारण 100 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यापैकी बाप बेटी हा त्यांचा एक प्रसिद्ध मूव्ही आहे. मेरा गाव मेरा देश, कटी पतंग, तिसरी मंजिल, तर असे बरेचसे सुप्रसिद्ध किंवा सुपरहिट चित्रपट त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. त्या काळामध्ये ऑलमोस्ट सगळ्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलेलं आहे, जसं की राजेश खन्ना, मनोज कुमार वगैरे सगळ्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आपल्या एक्झामसाठी काय बरं, तर आपल्या आशा पारेख यांना पद्मश्री पुरस्कार 1992मध्ये ऑलरेडी मिळालेला आहे. ठीक आहे. आणि कटी पतंग या मूव्हीसाठी 1971मध्ये त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. ओके. तर हे 2 पुरस्कार त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि जे मी तुम्हाला काही नावं सांगितलीत मूव्हीची त्याच्यामध्ये मा हे त्यांचा डेब्यू मूव्ही आहे, हे पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता जर आपण दादासाहेब फाळके पुरस्कारांविषयी जर जाणून घेतलं तर पहिला पुरस्कार हा देविका राणी यांना मिळाला होता 1969मध्ये. ठीक आहे. कारण 1969 पासूनच या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. तर त्यावेळेस त्यांना देविका राणी यांना हा तो पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. आता जो आशा पारेख यांना जो पुरस्कार मिळाला ना, तर तो पुरस्कार निवडण्यासाठी जी समिती जी होती ना, त्या समितीमध्ये कोण कोण होते यांची नावं फक्त लक्षात ठेवा. आशा भोसले होत्या त्या समितीमध्ये, हेमा मालिनी होत्या, TS नागभरणा होते, पूनम ढिल्लो आणि उदित नारायण. तर अशा या 5 प्रतिष्ठित व्यक्तींचं हे एक पॅनल होतं ज्या समितीने आशा पारेख यांची या 2020 सालीसाठीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. ठीक आहे. आता आपण इतर काही महत्त्वाचे विजेते जाणून घेऊ. 2014मध्ये जो 46वा पुरस्कार देण्यात आला होता हा शशी कपूर यांना देण्यात आला होता. 2015मध्ये 47वा पुरस्कार मनोज कुमार यांना देण्यात आला. 48वा पुरस्कार हा के विश्वनाथ यांना देण्यात आला होता. 49वा पुरस्कार विनोद खन्ना यांना देण्यात आला होता. 50वा पुरस्कार हा अमिताभ बच्चन आणि 51वा पुरस्कार हा रजनीकांत यांना देण्यात आला होता. 2019मध्ये हा पुरस्कार 2019साठीचा हा पुरस्कार रजनीकांत यांना मिळाला होता. ठीक आहे. प्रसिद्ध महिला विजेता आपण जर या पुरस्काराच्या बघितल्या, दादासाहेब फाळके पुरस्काराचे महिला विजेत्या बघितल्या, तर त्यामध्ये रिसेंट काही नावं लक्षात ठेवा. आशा भोसले यांना 2000 साली, त्यानंतर लता मंगेशकर यांना 1989 साली आणि दुर्गा खोटे यांना 1983मध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिल्या ज्या विजेत्या आहेत त्यासुद्धा महिलाच आहेत, देविका राणी 1969मध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रीयन व्यक्तीमध्ये दुर्गा खोटे आहेत, व्ही शांताराम, लता मंगेशकर, भालजी पेंढारकर, आशा भोसले. तर या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींना सुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा पुरस्कार आता आपण बघू. हा आहे साहित्य अकादमी पुरस्कार. आता इथून थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन व्हायला सुरुवात होईल. साहित्य अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, व्यास सन्मान, सरस्वती सन्मान, त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार, हे असे पुरस्कार आहेत ना की नावं थोडी सिमिलर साऊंड करणारे वाटतात आणि मग कन्फ्युजन होतं की आपल्याला हे पुरस्कार मग कोणत्या क्षेत्रातले आहेत, कोणत्या व्यक्तींना मिळालेत. तर तो भाग तुमच्यासाठी थोडा चॅलेंजिंग असणार आहे. पण मला आशा आहे की ज्यावेळेस तुम्ही हे नावं ऐकाल किंवा हे लेक्चर बघाल आता, तर तुम्हाला सगळे कन्फ्युजन क्लिअर होतील आणि नावं सगळी लक्षात राहतील. ठीक आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जो असतो ना, हा साहित्य क्षेत्रामधला राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कारांखालोखालचा हा पुरस्कार आहे. ठीक आहे. म्हणजे साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार आणि त्याच्या खालोखाल लगेच जो येतो तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. साहित्य अकादमीची स्थापना ही 12 मार्च 1954ला करण्यात आली होती. जो संस्था नोंदणी अधिनियम आहे 1860चा, त्या अंतर्गत म्हणजे या कायद्याअंतर्गत आपण साहित्य अकादमीची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि प्रादेशिक कार्यालय मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहे.
सध्याचे अध्यक्षतेचे आहेत ते म्हणजे चंद्रशेखर कंबार. ओके, कन्नड विद्यापीठाचे ते संस्थापक किंवा कुलगुरू आहेत. ओके, चंद्रशेखर कंबार हे सध्याचे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत. ओके, पहिले अध्यक्ष या साहित्य अकादमी संस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरू होते. हे पण तुम्ही मुद्दा लक्षात ठेवू शकता. ओके, साहित्य अकादमी पुरस्कार हा कुणाला दिला जातो बरं? तर आता सुरुवातीला तर आपण बघितलं की हे साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मिळतो, पण नेमकं कुणाला? तर भारताच्या एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, भारतातल्या एकूण 24 भाषा. तर त्या 24 कोणत्या? तर आपल्या संविधानामध्ये शेड्यूल 8 मध्ये, परिशिष्ट 8 मध्ये ज्या एकूण 22 भाषा दिल्यात ना, त्या तर आहेतच, त्या व्यतिरिक्त इंग्रजी आणि राजस्थानी, तर अशा टोटल 24 भाषांसाठी वेगवेगळ्या 5 कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. ठीक आहे, आता 5 कॅटेगरी कोणत्या आहेत? तर त्या महत्त्वाच्या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार हा वेगवेगळ्या 5 कॅटेगरी, 5 श्रेणींमध्ये दिला जातो. म्हणजे आपल्याला एकूण 5 श्रेणींमधल्या विजेत्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, म्हणजे मुख्य महत्त्वाची नावं आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुमच्याकडून पाठ करूनच घेणार आहे. ओके, तर 5 वेगवेगळ्या कॅटेगरी कोणत्या आहेत? तर पहिला म्हणजे साहित्य अकादमीचा जो मुख्य पुरस्कार असतो रचनात्मक लिखाण कामासाठीचा, तो तर आहेच. त्या व्यतिरिक्त दुसरी कॅटेगरी आहे भाषा सन्मान पुरस्कार, तिसरी आहे अनुवादनासाठीचा सर्वोच्च पुरस्कार, चौथी कॅटेगरी आहे बाल साहित्य पुरस्कार. आता बाल साहित्य याचा अर्थ असा काढू नका की लहान मुलांनी लिहिलेल्या साहित्याला पुरस्कार मिळेल, नाही. इथं एज या बाल साहित्य पुरस्कारासाठी मॅटर नाही करत. असं साहित्य का म्हणजे बालकांसाठी लिहिले त्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. म्हणजे तो किती वयोवृद्ध माणूस ते पुरस्कार मिळवू शकतो. ओके, आणि 5वी कॅटेगरी आहे तो म्हणजे युवा साहित्य पुरस्कार. आणि हा युवांसाठीचा असतो, म्हणजे ज्यांचा एज हे 35पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना युवा साहित्य पुरस्कार मिळू शकतो. ठीक आहे, आता साहित्य अकादमीचा जो मुख्य पुरस्कार आहे म्हणजे रचनात्मक लिखाणासाठीचा, तो 24 भाषांमध्ये दिला जातो. हे आपण सुरुवातीला बघितलं. याची सुरुवात ही 1955ला झालेली आहे. याचं स्वरूप जर बघाल तर 1 लाख रुपये 2009 पासून दिले जात आहेत. ताम्रपट याच्यामध्ये दिले जातात. हा जो ताम्रपट जो आहे ना, हा कुणी डिझाईन केला आहे असं एखाद्या वेळेस आयोग विचारू शकतो. म्हणजे थोडा जर कॉम्प्लिकेटेड विचारायचं असेल ते विचारतील. तर ताम्रपट हा साहित्य अकादमी पुरस्कारासाठीचा सत्यजित रे यांनी तयार केलेला आहे. ठीक आहे, तर ताम्रपट कुणी तयार केला आहे? सत्यजित रे यांनी. आता 2022चे आपण जर विजेते बघितलं तर एकूण 23 भाषांसाठी पुरस्कारांची घोषणा झाली. ॲक्च्युअलमध्ये हा पुरस्कार 24 भाषांसाठी दिला जातो, पण 2022मध्ये 23 भाषांमधल्या विजेत्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. 22 डिसेंबर 2022ला हे पुरस्कार वितरित करण्यात आले किंवा याची घोषणा करण्यात आली. आणि पुढे जाऊन 11 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. 22 डिसेंबर 2022ला याची घोषणा केली होती आणि 11 मार्च 2023ला हे पुरस्कार वितरित करण्यात आलेत. ठीक आहे, आता यामध्ये जे 20 भाषांमधले पुरस्कार आहेत तर ते एकूण साधारण 7 कविता संग्रह, 2 कथा संग्रह, 3 नाटकं, 6 कादंबऱ्या, 2 टीकात्मक पुस्तकं आणि आत्मकथन, लेख संग्रह आणि ऐतिहासिक कथा संग्रह याच्यासाठी प्रत्येकी 1 पुरस्काराची निवड करण्यात आली. 1 भाषांसाठी निवड करण्यात आली आहे. ठीक आहे, 2022चे आपण जर काही आपल्याला जे लक्षात ठेवायचे असलेले मुख्य विजेते जर बघितलं तर मराठी भाषेसाठी लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांना 2022 सालीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे मराठी भाषेसाठी. ओके, त्यांचं कादंबरीचं नाव काय? तर उजव्या सोंडेच्या बाहुल्या. तुम्हाला आता हे उजव्या सोंडेच्या बाहुल्या म्हणल्यावरती काहीतरी आठवायला पाहिजे, बाहुल्यांचा खेळ वगैरे बघा. तर यस, आता हे जरी आपले प्रवीण दशरथ बांदेकर जे आहेत ना, तर त्यांनी ही जी कादंबरी लिहिली आहे ती कशावरती आधारित आहे? तर परशा ठाकर यांच्या व्यक्तिमत्वावरती आधारित अशा काही गोष्टी त्यांनी याच्यामध्ये लिहिल्यात. आता परशा ठाकर हे कोण? तर ॲक्च्युली हे प्राध्यापक असले तरीसुद्धा त्यांच्या घराण्याचा जो वारसा आहे बाहुल्यांचे खेळ दाखवण्याचा, म्हणजे हातवारे करून जे बाहुल्या ऑपरेट केल्या जातात तर तो जो खेळ असतो, तर या संदर्भात त्या गोष्टी परशा ठाकर जरी ते प्राध्यापक असले तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या घराचा वारसा कसा पुढं चालवला आहे तर ह्या घटना त्यांनी या कादंबरीमध्ये लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी
2022 सालीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्याचे लेखक कोण आहे त्या पुस्तकाचे, या कादंबरीचे? प्रवीण दशरथ बांदेकर. ठीक आहे. कोकणी भाषेमध्ये माया अनिल खरनागटे तर यांना त्यांच्या अमृतवेल कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे. कोकणी भाषा पण लक्षात ठेवायची. कोकणी भाषेमधले विजेते कोण आहेत? तर माया अनिल खरनागटे. ओके. हिंदी भाषेमध्ये बद्रीनारायण हे लेखक विजेते आहेत. त्यांनी लिहिलेला जो कविता संग्रह आहे तो म्हणजे थुमाडी के शब्द. तर थुमाडी के शब्द हा एक कविता संग्रह आहे आणि त्याचे जे लेखक आहेत तर ते आहेत बद्रीनारायण. हिंदी भाषेसाठीचा त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. इंग्रजी भाषेमधला साहित्य अकादमी पुरस्कार हा अनुराधा रॉय यांना मिळाला आहे. अनुराधा रॉय यांनी ऑल द लाईव्स वेन एव्हर लिव्ड अशी या नावाची कादंबरी लिहिलेली आहे. तर या कादंबरीसाठी अनुराधा रॉय यांना इंग्रजीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे, इंग्रजी भाषेसाठी. ठीक आहे. तर ही काही महत्त्वाची नावं होती, लक्षात ठेवायची. खास करून मराठी, कोकणी आणि हिंदी ही नावं तर तुमची पाठच असली पाहिजेत. इंग्रजीचा अपवाद पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जर आपण आपल्या महाराष्ट्रातले पूर्वेचे काही महत्त्वाचे विजेते जर बघितलं ना, तर 2014मध्ये जयंत नारळीकर यांना 4 नगरातले माझे घर या आत्मचरित्रासाठी 2014 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेमधून मिळाला होता. ठीक आहे. 24 भाषांमध्ये दिला जातो ना, तर मराठीमध्ये निवड ह्या 4 नगरातले माझे घर या आत्मचरित्राची करण्यात आली होती, जे आपल्या जयंत नारळीकरांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. 2020 साठीचा नंदा खरे यांना पुरस्कार मिळाला होता उद्या या त्यांच्या कादंबरीसाठी. आणि 2021चा पुरस्कार हा किरण गुरव यांना मिळाला आहे त्यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी तर या लघुकथेसाठी. ठीक आहे. तर 2021चा लक्षात ठेवायचा आहे. आणि सुरुवातीचा अगदी पहिला जो साहित्य अकादमी मराठी पुरस्कार जो मिळाला जयंत नारळीकरांना, तर तो पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर ना आता साहित्य अकादमी पुरस्कार 5 कॅटेगरीमध्ये दिला जातो. त्यातली दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे भाषा सन्मान पुरस्कार. ओके. आता हे जे 5 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत ना, 5ही कॅटेगरी वेगवेगळ्या वर्षी सुरू करण्यात आल्यात. तर प्रत्येक वर्षाचं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी कधी सुरू करण्यात आली. पण तुम्हाला मी हे माहिती असं म्हणून सांगतोय की 5 कॅटेगरी आहेत ना, साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार, भाषा सन्मान पुरस्कार, अनुवादनासाठीचा पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार, युवा साहित्य पुरस्कार. तर या प्रत्येक पुरस्कारांची सुरुवात वेगवेगळ्या साली करण्यात आलेली आहे. जसं साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार 1955ला देण्यात येतोय, 1955 पासून देण्यात येतोय. आणि भाषा सन्मान पुरस्कार हा 1996 पासून. ओके. तर आता भाषा सन्मान पुरस्कार कुणाला दिला जातो? तर जे मध्ययुगीन साहित्यामधलं जे योगदान देणारे लेखक आहेत, अभ्यासक आहेत, अशांसाठीचा हा पुरस्कार असतो. ठीक आहे. अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यांमध्ये ज्यांचं योगदान आहे अशा लेखकांना किंवा अभ्यासकांना हा पुरस्कार दिला जातो. 1996मध्ये याची सुरुवात झाली होती आणि दरवर्षी वेगवेगळ्या भाषांमधील साधारण 3 ते 4 साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. जसं साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार 24 भाषांसाठी दिला जातो ना, तसं इथं दरवर्षी वेगवेगळ्या अशा साधारण 3 ते 4 साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. आता 2022च्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ना डॉक्टर उदयनाथ झा यांना भाषा सन्मान पुरस्कार देण्यात आला आहे. पण 2022मध्ये 19 आणि 20च्या त्या पण विजेत्यांची घोषणा करण्यात आली. एकूण टोटल 4 नावं आहेत, 19 मधले 2 आणि 20 मधले 2. प्राध्यापक दयानंद भार्गव, प्राध्यापक ए दक्षिणामूर्ती, प्राध्यापक सत्येंद्र नारायण गोस्वामी आणि डॉक्टर मो आजम. तर ह्या 4 व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. आणि 22 डिसेंबर 2022 रोजी डॉक्टर उदयनाथ झा यांना भाषा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. उदयनाथ झा हे केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयामध्ये, म्हणजे जे पुरी या ठिकाणचं आहे ना ओडिशामध्ये, तर इथं प्राध्यापक म्हणून कार्य करतात. ठीक आहे. आता साहित्य अकादमीचा अनुवादनासाठीचा जो पुरस्कार आहे हा दरवर्षी 24 भाषांमध्ये उत्कृष्ट अनुवादन केले म्हणून दिला जातो. 1989मध्ये याची सुरुवात करण्यात आली. 50,000 रुपये आणि सन्मानचिन्ह हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. 24 जून 2022 रोजी 2021चा साहित्य अकादमीचा अनुवादनासाठीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. वेगवेगळ्या 22 भाषांसाठी याची घोषणा करण्यात आली. ठीक आहे. 24 जून 2022ला यांची घोषणा झाली आहे, पण ते 2021चे पुरस्कार आहेत आणि वेगवेगळ्या 22 भाषांसाठी ते जाहीर झालेत. यापैकी फक्त मी तुम्हाला मराठी नाव लक्षात ठेवायला लावणार आहे.
मराठी भाषेमध्ये जे अनुवादनासाठीचा जो पुरस्कार आहे हा प्रमोद मुजुमदार यांना मिळालेला आहे. ठीक आहे. 2021चे ते विजेते, 2022मध्ये यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रमोद मुजुमदार. ठीक आहे. काश्मीरबाबत जे सलोख्याचे प्रश्न, शोध सहिष्णू, भारताचा एक वरिष्ठ पत्रकार सबा नकवी यांचं जे एक मूळ भाषेतलं जे म्हणजे मूळ साहित्य जे आहे त्याचं मराठी अनुवादन त्यांनी केलं. प्रमोद मुजुमदार यांनी केलेलं आहे. कुणाच्या साहित्याचं? तर सबा नकवी यांच्या साहित्याचं प्रमोद मुजुमदार यांनी भाषांतर केले किंवा अनुवादन केले आणि त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा अनुवादनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. त्यानंतर साहित्य अकादमीचा जो चौथा पुरस्कार आहे बाल साहित्य पुरस्कार, तर तो सुद्धा वेगवेगळ्या 24 भाषांमधल्या साहित्यासाठी म्हणून दिला जातो. 50,000 रुपये आणि सन्मानचिन्ह याचं स्वरूप आहे. मराठीमध्ये विजेते आहेत संगीता बर्वे. आता संगीता बर्वे यांचं जे पुस्तक आहे ना तर ते आहे पिऊची वही. आता पिऊची वही हे त्यांचं साहित्य आहे आणि ॲक्च्युलीमध्ये हे जे पिऊची वही आहे तर या पुस्तकामध्ये आता नावावरून तुम्हाला थोडंफार समजतंय ना की हे लहान मुलांसाठी जे लिहिलेलं साहित्य आहे आणि याच्यामधून बऱ्याचशा लहान मुलांना स्वतःची डेली डायरी लिहायची सुद्धा सवय लागलेली आहे. तर यामुळं म्हणजे आता या पिऊची वही ही जी कादंबरी आहे ना याच्यामध्ये किंवा हे जे साहित्य आहे ते याच्यामध्ये मुळात पिऊ नावाचं जे कॅरेक्टर आहे हे त्याचं डेली डे टू डे डायरीमध्ये त्याचं जे काही त्याची दैनंदिनी लिहितो आहे तर त्याचाच उल्लेख केलेला आहे आणि म्हणून एक महत्त्वाचं बाल साहित्य ठरलं आहे जेणेकरून मुलांनासुद्धा आता दैनंदिनी किंवा डायरी लिहायची सवय लागली आहे आणि या पुस्तकाची त्यासाठी म्हणून डॉक्टर संगीता बर्वे यांना बाल साहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, डॉक्टर संगीता बर्वे यांना त्यांच्या पिऊची वही या साहित्यासाठीचा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ओके. आणि 2021मध्ये हा पुरस्कार जोकर बनला किंग मेकर या पुस्तकासाठी मिळाला होता. ह्याचे लेखक आहेत संजय वाघ. तर संजय वाघ आणि डॉक्टर संगीता बर्वे ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची. संगीता बर्वे यांना पिऊची वही या कादंबरीसाठी म्हणूनचा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. आता 2022चे इतर भाषांमधले जर विजेते तुम्ही लक्षात ठेवत असाल तर कोकणी भाषेतले विजेते लक्षात ठेवा, ज्यांचं नाव आहे ज्योती कुंकुळकर आणि यांची जी कादंबरी आहे त्याचं नाव आहे मयुरी. तर मयुरी या साहित्यासाठी म्हणून त्यांना ज्योती कुंकुळकर यांना कोकणी भाषेमधला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. आता साहित्य अकादमीचा जो 5वा पुरस्कार जो आहे तो म्हणजे युवा पुरस्कार, साहित्य अकादमी युवा पुरस्कार. हा युवा पुरस्कार ज्यांचं वय 35पेक्षा कमी अशाच व्यक्तींना दिला जातो. 24 भाषातील साहित्यिकांची याच्यासाठी निवड केली जाते. 50,000 रुपये आणि सन्मानचिन्ह हे त्याचं स्वरूप आहे. 2022चे युवा पुरस्कार एकूण 24 भाषांमध्ये देण्यात आलेत आणि 27 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीमध्ये ज्येष्ठ हिंदी लेखिका ममता कलिया यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. कुणाच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेत? तर ज्येष्ठ हिंदी लेखिका ममता कलिया यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेत. या युवा पुरस्कारांमध्ये सुद्धा 24/24 नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपण मराठी, कोकणी आणि इंग्रजी भाषेमधले विजेते लक्षात ठेवू. तर साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मराठी भाषेसाठीचा पवन नालट यांना मिळाला आहे. त्यांची जी साहित्य कृती आहे त्याचं नाव आहे मी संदर्भ पोखरतोय. तर मी संदर्भ पोखरतोय या त्यांच्या साहित्यकृतीसाठी पवन नालट यांना मराठी भाषेमधला युवा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. कोकणी भाषेसाठी हा पुरस्कार मायरन जेसन भारेट्टो तर यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या ताळो नावाच्या निबंध संग्रहासाठी. ठीक आहे. तर ताळो आणि त्याचे लेखक कोण आहेत तर मायरन जेसन भारेट्टो. ठीक आहे. आणि इंग्रजी भाषेमधला हा पुरस्कार मिहिर वत्स यांना मिळाला आहे. मिहिर वत्स यांनी काय लिहिलेलं आहे तर टेल्स ऑफ हजारीबाग. तर हे त्यांचं बुक आहे टेल्स ऑफ हजारीबाग. तर याला इंग्रजी भाषेसाठी म्हणूनचा युवा पुरस्कार मिळाला आहे, साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. तर हे साहित्य अकादमीचे वेगवेगळे 5 कॅटेगरीमधले पुरस्कार आपण बघितलेत. आय होप हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल. आता काय होईल जनरली माहिती का, हे लेक्चर ऐकल्यावरती थोडं कन्फ्युजन होईल, डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतील कोणत्या व्यक्तीला नेमका कोणत्या कॅटेगरीतला मिळाला आहे. तर अजून एकदा हे लेक्चर बघायचं आहे, थोड्याशा स्वतः नोट्स काढायच्यात. नोट्स काढायचं म्हणजे काय, 5 कॅटेगरीची नावं लिहायची आणि त्याच्यातले प्रमुख विजेते एवढंच लिहायचं आहे.
किती भाषांमध्ये दिला जातो, किती रुपये दिले जातात हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते तुम्हाला आपोआप आठवतील. ओके, फक्त जर तुम्ही लक्ष दिलं असेल लेक्चरमध्ये तर. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एकदा लिहून फक्त काढाल ना, तर मी गॅरंटी देतो की एक्झाममध्ये तुम्ही अगदी ऑप्शन न बघता सुद्धा आन्सर सांगू शकाल. फक्त प्रश्न वाचला की तुम्हाला नाव क्लिक होईल, एवढी गॅरंटी मी देतो. ठीक आहे. फक्त तुम्ही एकदा याला लिहून काढा. लिहिताना सुद्धा वाक्याला वाक्य लिहायचं नाही आहे, डॅश करून फक्त गोष्टी लिहायच्यात. अगदी पॉइंटर स्वरूपामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके. पुढचा पुरस्कार आता आपण बघू. तो आहे संगीत नाटक अकादमी पुरस्कार. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा ही 22 नोव्हेंबर 2022ला करण्यात आली होती आणि सलग 3 मागच्या वर्षींचे पुरस्कार ह्या वर्षी देण्यात आले आहेत. म्हणजे 2019चा, 20चा आणि 21 या तीनही वर्षाचे पुरस्कार एकत्रितपणे संगीत नाटक अकादमीचे जाहीर झालेले आहेत. ठीक आहे. यामध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तीनही आहे, जसं की एक फेलोशिप आहे, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आहे आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा युवा पुरस्कार सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ओके. आता यंदा आपलं हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे ना, 75 वर्ष पूर्ण झालेत, तर या निमित्ताने कलाकारांसाठी म्हणून विशेष अमृत पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आले. यामध्ये मग जो संगीत नाटक अकादमी फेलोशिप आहे ना, त्याचं स्वरूप जर बघाल तर 3 लाख रुपये रोख ताम्रपत्र असे याचं स्वरूप आहे. 10 कलाकारांची फेलोशिप पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. 10 नावं लक्षात ठेवायची नाही आहेत, नंबर फक्त माहिती असावा की 10 कलाकारांना फेलोशिप पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्काराविषयी जर बघितलं तर हा पुरस्कार एकूण 128 जणांना यावर्षी देण्यात आला आहे. कारण मागच्या 3 वर्षांचे पेंडिंग होते ना, 19, 20 आणि 21, त्या 3ही वर्षांचे एकूण 128 विजेते आहेत. आता संगीत नाटक अकादमी पुरस्कारामध्ये 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र हे पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि संगीतामध्ये खास करून शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, विविध नृत्यशैली किंवा वादनशैली अशा वेगवेगळ्या, त्याचबरोबर लोककला, तर अशा क्षेत्रांमध्ये जे उल्लेखनीय कामगिरी करतात अशांना हा पुरस्कार म्हणजे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. 2020मध्ये जे महत्त्वाचे विजेते तुम्ही जे लक्षात ठेवायचे आहेत, खास करून मग त्यांचं बॅकग्राऊंड खूप म्हणजे मराठीसाठीचं बॅकग्राऊंड आहे त्यांचं, जसं की प्रशांत दामले, रंगमंचावरती वेगवेगळ्या भूमिका साकारणारे चिरतरुण अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. तर असे नाट्य निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा सन्मान यावर्षी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अंकलीकर टिकेकर तर यांनासुद्धा म्हणजे शास्त्रीय गायनासाठीचा अमूल्य योगदान त्यांनी दिले, याच्यासाठी म्हणून त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. कुणाला? अंकलीकर टिकेकर यांना. ठीक आहे. आणि मीना नाईक हे पण नाव लक्षात ठेवायचं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मीना नाईक यांना सुद्धा संगीत नाटक अकादमी पुरस्कार यावर्षी देण्यात आला. तर ॲटलिस्ट ही नावं तरी लक्षात ठेवायचीच आहेत तुम्ही. प्रशांत दामले सरांना 2020साठीचा पुरस्कार मिळालेला आहे. 2020साठीचाच आरती अंकलीकर टिकेकर यांना सुद्धा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधला पुरस्कार मिळाला आहे. 2020मध्येच अनुप जटोला यांना सुगम संगीत या क्षेत्रासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. नंदकिशोर कपोते यांना सुद्धा त्यांच्या सादरीकरणासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. मीना नाईक आपण बघितलं. आणि शमा भाटे ह्या कथक क्षेत्र, तर याच्यासाठी म्हणून संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ठीक आहे. तर एवढी काही नावं हे पुरस्कार लक्षात ठेवायची. पुढचा महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे सरस्वती सन्मान. आता सरस्वती सन्मान पुरस्कार हे 31वे यावर्षी देण्यात आलेत. 4 एप्रिल 2022ला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याच्यामध्ये जे विजेते आहेत त्यांचं नाव आहे प्राध्यापक रामदर्श मिश्रा. प्राध्यापक रामदर्श मिश्रा यांच्या एक जो काव्यसंग्रह आहे मैं तो यहाँ हूँ, तर या काव्यसंग्रहासाठीचा 31वा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला. ठीक आहे. हे पुस्तक किंवा हे जे काव्यसंग्रह आहे ते 2015मध्ये प्रकाशित झालं होतं आणि 2021साठीचा पुरस्कार त्यांना 2022मध्ये जाहीर झालेला आहे. रामदर्श मिश्रा हे नेमके कोण आहेत? तर त्यांचा जन्म गोरखपूरचा आहे, उत्तर प्रदेशमधला. हिंदीमध्ये त्यांनी पदवी घेतली आहे, पदव्युत्तर शिक्षण केलेलं आहे, इव्हन डॉक्टरेटसुद्धा त्यांनी हिंदी भाषेमध्ये केलेलं आहे. 1956मध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून ते नियुक्त झाले होते सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये, बडोद्यामधलं हे विद्यापीठ, तिथं एक त्यांची नियुक्ती झाली होती.
1958मध्ये गुजरात विद्यापीठामध्ये, त्यानंतर 1964मध्ये दिल्ली विद्यापीठामध्ये त्यांची नियुक्ती झाली. रामदर्श मिश्रा यांनी हिंदी साहित्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. साधारण 32 काव्यसंग्रह लिहिले आहेत, 15 कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत, 30पेक्षा जास्त लघुकथा संग्रह त्यांनी लिहिले आहेत, 15 साहित्यिक समीक्षकांची त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, 4 निबंध, त्याचबरोबर प्रवास वर्णनं, असं उल्लेखनीय काम हिंदी साहित्यामधलं रामदर्श मिश्रा यांचं आहे. इवन भारतासाठी विविध मंत्रालयामध्ये विविध हिंदी सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ओके. आणि दिल्ली युनिव्हर्सिटीत हिंदी विभागातून ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेत. तर रामदर्श मिश्रा यांच्याविषयीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली. रामदर्श मिश्रा हे कोण आहेत, तर 31वे सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते आहेत. त्यांच्या मैं तो यहाँ हूँ या काव्यसंग्रहासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. आता सरस्वती सन्मान पुरस्कार खूप प्रसिद्ध आहे आणि याचे जे पहिले विजेते आहेत ते म्हणजे हरिवंश राय बच्चन. हरिवंश राय बच्चन तुम्हाला माहिती असतील, आपल्या अमिताभ बच्चन यांचे ते वडील आहेत आणि ते हे या पुरस्काराचे, सरस्वती सन्मान पुरस्काराचे पहिले विजेते बनले होते. ओके. आणि जर आपण इतर काही विजेते बघितलं म्हणजे सध्याचे 31वे विजेते तर रामदर्श मिश्रा हे आहेत. 30वे विजेते कोण, तर शरणकुमार निंबाळे हे 30वे विजेते आहेत त्यांच्या सनातन नावाच्या कादंबरीसाठी. ठीक आहे. सनातन नावाची कादंबरी कुणी लिहिली आहे, शरणकुमार निंबाळे, आणि ते सरस्वती सन्मानाचे 30वे विजेते बनले होते. ठीक आहे. मराठी इतर विजेत्यांमध्ये जर आपण बघितलं ना तर विजय तेंडुलकर यांना 1993मध्ये सरस्वती सन्मान मिळाला होता. महेश एलकुंचवार यांना 2002चा युगांत या नाटकासाठीचा सरस्वती सन्मान मिळाला होता. त्यानंतर शरणकुमार निंबाळे आपण बघितलं 2020 साली त्यांना 30वा सरस्वती सन्मान मिळाला होता. आणि कशासाठी, तर सनातन नावाच्या कादंबरीसाठी. ठीक आहे. आता नेमकं सरस्वती सन्मान पुरस्कार कुणाकडून दिले जातात बरं, याची स्थापना तर 1991ला झाली होती आणि पुरस्कार देणारी संस्था आहे के बिर्ला फाउंडेशन. यांच्याकडून 15 लाख रुपये विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह हे काय या पुरस्कारांचं स्वरूप आहे. ठीक आहे. आणि हा पुरस्कार कुणाला दिला जातो, तर भारतीय नागरिकांनाच हा पुरस्कार दिला जातो आणि ते पण असे नागरिक की ज्यांचं जे बुक आहे हे पब्लिश होऊन मागच्या 10 वर्षांच्या आतच ते पब्लिश झालं आहे, म्हणजे खूप जुनं नसावं ते. तर मागच्या 10 वर्षांच्या आतमध्ये पब्लिश झालेलं बुक आणि ते कोणत्या भाषेंमधलं, तर आपले जे संविधानानुसार 8व्या शेड्यूलमध्ये ज्या दिलेल्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये जर ते पुस्तक लिहिलेलं असेल किंवा जर ते साहित्य असेल तर याच भाषांसाठी म्हणून सरस्वती सन्मान पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. आता के बिर्ला फाउंडेशनकडूनच अजून एक महत्त्वाचा पुरस्कार दिला जातो आणि तो म्हणजे व्यास सन्मान. सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान हे दोन्ही सन्मान के बिर्ला फाउंडेशनच्या वतीने दिले जातात. दोघांची सुरुवात 1991मध्येच झाली होती. सरस्वती सन्मान थोडासा वरचढ आहे आणि त्याच्या खालोखाल आहे तो म्हणजे व्यास सन्मान पुरस्कार. ठीक आहे. व्यास सन्मान पुरस्कार हा म्हणजे भारतातल्या साहित्यातील ज्ञानपीठ नंतरचा एक मोठा सन्मान म्हणून सुद्धा ओळखला जातो, ज्यामध्ये 4 लाख रुपये प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह हे या पुरस्कारांचं स्वरूप आहे. आणि हिंदी साहित्यासाठी म्हणून काम केलेल्या व्यक्तींना व्यास सन्मान मिळतो. ठीक आहे. म्हणजे इथं सरस्वती सन्मान हा सगळ्याच भाषांसाठीच आहे, पण फक्त हिंदी भाषेसाठीचा म्हणून जो आहे तो म्हणजे व्यास सन्मान. ओके. तर लक्षात ठेवायचं बरं का, व्यास हा फक्त हिंदी कामासाठी, हिंदी साहित्यासाठीच आहे आणि सरस्वती सन्मान हा इतर सगळ्या म्हणजे 8व्या शेड्यूलमधल्या सगळ्या भाषांसाठीचा सन्मान आहे. ओके. आता व्यास सन्मान 2021 साली म्हणजे 2022 साली जो देण्यात आला आहे हा 2021 सालीचा देण्यात आला आहे. 31वी आवृत्ती याची सुद्धा. आणि विजेते आहेत ते म्हणजे असगर वजाहत हे या व्यास सन्मानाचे 31वे विजेते ठरले किंवा 31व्या पुरस्काराचे विजेते आहेत ते म्हणजे असगर वजाहत. ओके. यापूर्वीचे कोण होते तर लक्षात ठेवायचं, म्हणजे सरस्वती सन्मानाचे आपण जे विजेते बघितले त्यांचं नाव काय तर रामदर्श मिश्रा आणि 31व्या व्यास सन्मानाचे विजेते आहेत ते म्हणजे असगर वजाहत. ठीक आहे. आणि त्यांचं जे साहित्य आहे ॲक्च्युली त्यांचं एक नाटक आहे, त्या नाटकाचं नाव आहे महाबली. तर महाबली हे त्यांच्या नाटकासाठी म्हणून जे त्यांनी हिंदी भाषेमध्ये लिहिलेले साहित्य आहे तर याच्यासाठी असगर वजाहत यांना व्यास सन्मान देण्यात आला आहे. ठीक आहे. आता महाबली हे कशा ओरिएंटेड आहे माहिती का, तर सम्राट अकबर जे होते त्याचबरोबर कवी तुलसीदास तर यांना केंद्रित ठेवून रचलेलं हे नाटक आहे.
31वा व्यास सन्मान त्या नाटकासाठी मिळाला आहे. ठीक आहे. आता असगर वजाहत यांच्याविषयी जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं ना, तर 1946 तर त्यांचा जन्म आहे फतेपूरमधला, आणि त्यांनी विविध नाटकं लिहिलीत, निबंध, कथासंग्रह, प्रवास वर्णन, असं खूप त्यांचं साहित्यामधलं योगदान आहे. सर्वोत्कृष्ट नाटककाराचा सुद्धा हिंदी अकादमीतर्फे देण्यात येणारा 2009-10चा पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2014मध्ये ऑलरेडी त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2016मध्ये दिल्ली हिंदी अकादमीच्या सर्वोच्च म्हणजे शलाका पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर असे हे विजेते आहेत असगर वजाहत. ठीक आहे. तर काही महत्त्वाचे इतरही विजेते तुम्हाला माहिती असावेत व्यास सन्मानाचे. तर पहिला जो व्यास सन्मान होता हा रामविलास शर्मा यांना देण्यात आला आहे, भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी या त्यांच्या पुस्तकासाठी. भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी हे कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? रामविलास शर्मा यांनी. आणि रामविलास शर्मा हे या व्यास सन्मानाचे पहिले विजेते होते 1991चे. ठीक आहे. 30वे विजेते लक्षात ठेवू आपण, आणि 31वे तर माहितीच आहेत. 31वे म्हणजे असगर वजाहत, आणि 30वे विजेते म्हणजे प्राध्यापक शरद पगारे. शरद पगारे यांना पाटलीपुत्र की सम्राज्ञी तर या पुस्तकासाठी 2020 सालीचा 30वा व्यास सन्मान मिळाला होता. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला व्यास आणि सरस्वती सन्मानाविषयीची असायलाच पाहिजे. फरक काय दोघांमध्ये? व्यास सन्मान फक्त हिंदीत दिला जातो, हिंदी साहित्यासाठी, आणि सरस्वती सन्मान हा 8व्या शेड्यूलमधल्या सगळ्या लँग्वेजेससाठी दिला जातो. ठीक आहे. पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पुरस्कार आहे. 2021 आणि 2022 या दोन्ही सालचे पुरस्कार एकाच वर्षी देण्यात आले. 2021चा नीलमणी फुकन तर यांना पुरस्कार मिळाला आहे, तो 56वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. आणि 2022 साठीचा दामोदर मावजो तर यांना मिळाला आहे, आणि तो 57वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ठीक आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार एवढा महत्त्वाचा का आहे बरं? तर भारतीय साहित्यातला सर्वोच्च सन्मान म्हणून ह्याची ओळख आहे. 8व्या शेड्यूलमधल्या ज्या 22 भाषा आहेत त्याचबरोबर इंग्रजी याच्यामध्ये जर लिखाणकाम केलं आहे तर अशा भारतीय व्यक्तीसाठीच हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. आता आपण जर 2021चे विजेते नीलमणी फुकन यांच्याबद्दलचं जाणून घेतलं, ज्यांना 56वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, तर त्यांचं योगदान हे आसामी भाषेमध्ये आहे. म्हणजे आसामी भाषेमधलं साहित्य आहे त्यांचं, आणि त्याच्यासाठी ज्ञानपीठ त्यांना मिळालं आहे. आणि एकूणच आसामी भाषेमध्ये साहित्य लिहिणाऱ्यांना आत्तापर्यंत यापूर्वी 2दाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, आणि नीलमणी फुकन हे 3रे विजेते बनलेत. ठीक आहे. तर पहिले 2 कोण आहेत तर ते पण तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वीरेंद्र कुमार भट्टाचार्य हे 1979चे विजेते होते. आसामी भाषेमध्ये त्यांचं योगदान आहे. आणि 2000 साली ममोनी रायसम गोस्वामी यांना 2000 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. म्हणजे हे 2 पूर्वीचे आसामी भाषेमधल्या योगदानासाठीचे विजेते आहेत, आणि ज्ञानपीठ हा 3ऱ्यांदाच आसामी भाषेतल्या योगदानासाठी मिळतोय 2021 सालचा. म्हणजे 56वा जो ज्ञानपीठ मिळाला आहे तो आला. ठीक आहे. फुकन यांना मिळाला आहे. नीलमणी फुकन जे आहेत हे ऑब्वियस जन्माने आसामी आहेत. देरगावमध्ये त्यांचा 1933मध्ये जन्म झाला होता. त्यांनी मागच्या 5 ते 6 दशकांपासून सातत्याने कविता लिखाणकाम केलेलं आहे. म्हणजे साहित्यामधलं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे त्यांचं. फुकन यांच्या लेखनाचा विषय असतो तो म्हणजे जीवन, निसर्ग, प्रेम, मृत्यू. तर अशा वेगवेगळ्या त्यांच्या म्हणजे या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कविता या प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. तर त्यांचे जे काही महत्त्वाचे कविता संग्रह आहेत ना, हे पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाव माझ्याकडून वाचताना मे बी थोडं चुकू शकतं, आसामीमध्ये त्याचा काहीतरी वेगळा अर्थ असू शकतो. तर सूर्य हेनो नामी आहे एई नदी यदी, तर असा त्यांचा कविता संग्रह आहे. 100% माझ्याकडून काहीतरी चुकलं असेलच याच्यात, पण असं नाव कुठंतरी दिसलं तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नीलमणी फुकन यांची कविता संग्रह आहे हा, ज्यांना 56वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. निर्जतार शब्द, आरुकी नये शब्द, फुली थका सूर्यमुखी, फूल तोर फुले. तर बरंच असं फुलं, सूर्य, नदी असं काही जरी दिसलं ना तर ते किंवा पृथ्वी, तर अशा कविता संग्रहाचं नाव हे किंवा कविता संग्रह हे फुकन यांनी लिहिलेले असतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आता. ओके. आता जे दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, म्हणजे एकूण ते 57वे विजेते ज्यांची नावाची घोषणा 2022मध्येच करण्यात आली, ते आहेत दामोदर मावजो. हे नाव खूपच महत्त्वाचं आहे, कारण
कोकणी भाषेमध्ये साहित्य लिहिणारे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरेच व्यक्ती आहेत. यापूर्वी कोकणी भाषेतल्या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे होते रवींद्र केळकर, आणि रवींद्र केळकर यांच्यानंतर दुसरे व्यक्ती असतील ते म्हणजे दामोदर मावजो. आपण जर दामोदर मावजो यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघितली तर त्यांचा जन्म माजोडे या गावचा आहे 1944चा. शेजारी त्यांच्या ज्या ख्रिश्चन बाई होत्या तर त्यांनीच त्यांना दूध पाजलेले आणि त्याची मग ओळख अशी दूध आई म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं जे शिक्षण वगैरे सगळं असं न्यू एरा हायस्कूल वगैरेमध्ये झालं आहे. त्यांची जी पहिली कथा आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे तू वंचू नका. तर हे त्यांच्या पहिल्या कथेचं नाव आहे तू वंचू नाका. त्यांची दुसरी कथा खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात ना की एखाद्या कामामधला एक मैलाचा दगड वगैरे म्हणतात, माइलस्टोन, तर तसं ही कथा ठरली कोकणी साहित्यासाठी, कोकणी कथेंसाठीची, जिचं नाव आहे मरण येता म्हणू. तर ही त्यांची दुसरी कथा आहे. त्यांच्या इतरही कथा खूप प्रसिद्ध, जसं की मिंगलेली घरची, त्यानंतर बुरगी मंगली ती. आता एक कोकणी आहे त्याचा पण प्रोनाऊन्स असाच होईल माझ्याकडून, मला ह्या दोन्ही भाषा येत नव्हत्या. आसामीचे पण शब्द तसेच होते आणि कोकणी पण तसंच आहे. तर आपल्याला म्हणजे लँग्वेज बॅरियर ऑब्वियस असणारच. तर नावं तुम्ही फक्त अशी लक्षात ठेवायची जिथं जिथं थोडा कोकणी साऊंड करल तर ते कथासंग्रह हे आपल्या दामोदर मावजो यांचे असतील. भिंगलेली घरची, त्याचबरोबर मुरगी मंगली ती, कोयसावली गोरवा, तर अशा त्यांच्या प्रसिद्ध कथा आहेत. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कामेर्लिन नावाची त्यांची एक बहुचर्चित असलेली कथा होती, कादंबरी होती कामेर्लिन. ओके. 1983 सालचा साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा आपल्या दामोदर मावजो यांना मिळालेला आहे. आणि यावर्षी म्हणजे 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर मावजो यांना मिळाला. ठीक आहे. आपण त्यांचे काही कथासंग्रह बघितले, त्यांची नावं बघितलीत. पहिली त्यांची कथा कोणती होती तर तू वंचू नाका, ही त्यांची पहिली कथा. ठीक आहे. आता ज्ञानपीठ पुरस्काराविषयीचं थोडक्यात सांगायचं झालं ना तर भारतातला साहित्यातला सर्वोच्च सन्मान आहे तो. 1961 याची स्थापना करण्यात आली आणि पुरस्कार हे 1965 पासून देण्याची सुरुवात झालेली आहे. स्थापना संस्थेची 1961 आहे, पुरस्कार मात्र 65 पासून देण्यात येत आहेत. पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे तर भारतीय ज्ञानपीठ ही ती संस्था आहे. याच्यासाठी कोण पात्र आहे तर आपल्या राज्यघटनेच्या 8व्या शेड्यूलमधल्या ज्या 22 भाषा आहेत त्याचबरोबर इंग्रजीसुद्धा, तर याच्यामध्ये लिखाणकाम करणाऱ्या व्यक्तींना, त्यामध्ये खास करून भारतीयच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा आणि सन्मान चिन्ह हे या ज्ञानपीठ पुरस्कारांचं स्वरूप आहे. ठीक आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे, हे हायलाईट करून ठेवायचं आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. त्याचबरोबर जो आपला नोबेल पुरस्कार आहे ना तर तो सुद्धा मरणोत्तर कुणालाही दिला जात नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एकाही व्यक्तीला मेल्यानंतर नोबेल दिलं जाणार नाही. त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मरणोत्तर दिला जात नाही. ठीक आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेतील साहित्यिकांनाच मिळालेत. साधारण 11 वेळेस हिंदी भाषेतील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आपल्या 8व्या शेड्यूलमध्ये सिंधी भाषासुद्धा आहे, पण सिंधी भाषेतल्या एकाही साहित्यिकाला आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेला नाही आहे. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ना, अगदी महत्त्वाचे फॅक्ट म्हणून लक्षात ठेवायचे आहे, कारण अशाच गोष्टी अगदी निवडून आयोग प्रश्न विचारतो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, सिंधी भाषेतील एकाही साहित्यिकाला आत्तापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आणि हिंदीमध्ये सगळ्यात जास्त, ती 11 वेळेस. ओके. आत्तापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार एकूण 7 महिलांना मिळाला आहे. साथीच्या जाती नावं लक्षात ठेवायची का तर नाही, मी तुम्हाला वाचून दाखवतो, मात्र पहिलं आणि शेवटचं लक्षात ठेवायचं आहे. आशापूर्वा देवी यांना 1976 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. ह्या बंगाली भाषेमध्ये त्यांचं कार्य आहे. त्याचबरोबर अमृता प्रीतम पंजाबी भाषेसाठी 1981चा, महादेवी वर्मा हिंदी भाषेसाठीचा, त्यानंतर हैदर तर यांना उर्दू भाषेसाठीचा, महाश्वेता देवी बंगाली भाषे अगेन, त्यानंतर मामोनी गोस्वामी आसामी भाषेसाठी आणि प्रतिभा रे ह्या ओडिशा भाषेमधल्या त्यांच्या कार्यासाठी लेटेस्ट म्हणजे अगदी 2011 सालचा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. ममोनी गोस्वामी हे नाव तुम्हाला लक्षात आलं का? आपण आत्ताच बघितलं होतं बघा. ममोनी गोस्वामी ह्या आसामी भाषेमधले ज्ञानपीठ मिळवणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. 2000 साली
ममोनी रायसम गोस्वामी यांना मिळाला होता. आसामी भाषेमधले पहिले विजेते होते वीरेंद्र कुमार भट्टाचार्य आणि आसामी भाषेमध्येच तिसऱ्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळतोय आणि ते 56वे विजेते आहेत नीलमणी फुकन. ओके, तर हे आसामी म्हणलं की आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी लिंक झाल्या पाहिजेत. ठीक आहे, आत्तापर्यंत मराठी साहित्य कोण कोण आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, तर विष्णू सखाराम खांडेकर, ययाती ह्या त्यांच्या साहित्यासाठीचा 1974 त्यांना पुरस्कार मिळाला. विष्णू सखाराम खांडेकर. विष्णू वामन शिरवाडकर यांना सुद्धा मिळालेला आहे विशाखा या त्यांच्या कादंबरीसाठी 1987 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शन या साहित्यासाठी 2003चा पुरस्कार मिळाला आणि भालचंद्र नेमाड यांना 2014चा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ तर या साहित्यकृतीसाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि हे चारही मराठी भाषी विजेते आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ना पहिले जे विजेते आहेत 1965चे त्यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे, कारण पहिले विजेते हे मल्याळम भाषेमधले आहेत ज्यांचं नाव आहे जी शंकर कुरूप. जी शंकर कुरूप हे पहिले विजेते आहेत 1965 सालचे आणि त्यांचं साहित्य हे मल्याळममधलं होतं. ओके, आणि जे 55वे विजेते होते ना अक्कितम नंबूथिरी, तर हे सुद्धा मल्याळम भाषेमधलेच त्यांचं साहित्य आहे. अक्कितम नंदूथिरी यांचं निधन झालं आणि त्याच्या आधी जस्ट त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. 55वा ज्ञानपीठ पुरस्कार 2019 त्यांना मिळाला. आय थिंक 2019च्या एंडला किंवा 20च्या स्टार्टमध्ये त्यांचं निधन झालं. ठीक आहे, तर एवढं काही महत्त्वाचं आपण ज्ञानपीठ पुरस्कारांविषयीचं बघितलेलं आहे. आय थिंक लेक्चर थोडं मोठं होतं आहे, पण लेक्चर महत्त्वाचं आहे म्हणून आपण अजूनसुद्धा याला कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला आत्ता लगेच मी सोडणार नाही आहे, पण तुम्ही कसा रिस्पॉन्ड देत आहे हे खूप मॅटर करतं बरं का. म्हणजे मी तर इथं माझ्या 100% देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही तिथं तग धरून आहात का तुम्ही लगेच बोर होत आहे, कंटाळा येतो आहे, असं नका करू, नाहीतर मार्क नाहीत पडणार. आणि म्हणजे कसं असतं ना, आत्ता आपण थोडा कंटाळा केला, मार्क नाहीत पडले की याचा इम्पॅक्ट तुमचा अख्ख्या वर्षावरती होतो. कारण एक्झाम वर्षभर निघत नाही, 1.5 वर्ष निघत नाही, मग तुमचे 1-1, 1.5 वर्ष तुम्ही का वाया घालवताय. तर हे सगळं तुमच्यासाठी सुरू आहे ना, तर म्हणून हे लेक्चर व्यवस्थितपणे इथून सुद्धा कंटिन्यू बघायचंच आहे. ठीक आहे, कितीही मोठं झालं तरी कंटाळा करू नका, थोडासा ब्रेक घ्या, म्हणजे उठा, थोडं फिरा, पॉज करा. म्हणजे कुठून जाणार तर नाही आहे ना, आपलं काही मिस तर होणार नाही आहे. पॉज करा, थोडंसं फिरा, हालचाल करा आणि परत येऊन बसा. ठीक आहे, चला पुढचा पुरस्कार आहे नारी शक्ती पुरस्कार. 2020 आणि 2021चा पुरस्कारांची घोषणा 8 मार्च रोजी करण्यात आली. त्यावेळेस आपले म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार 2020-21ची त्यांनी घोषणा केली. राष्ट्रपती भवनामधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यावेळेस हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 2020 आणि 21 या वर्षासाठी एकूण 29 उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. किती? 29 महिलांना. आता 29 नावं लक्षात ठेवायची का? तर नाही, महाराष्ट्रामधल्या काही महत्त्वाच्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना नारी शक्ती पुरस्कार मिळतोय ते आपण लक्षात ठेवू. त्यामध्ये सायली नंदकिशोर आगवणे, वनिता जगदेव बोराडे ही पहिली महिला सर्पमित्र आहे. ओके, तर या पहिल्या महिला सर्पमित्र आहेत, हे पण लक्षात ठेवायचं. नारी शक्ती सन्मान किंवा नारी शक्ती पुरस्कार त्यांना 2020 सालीचाच मिळाला होता. त्याचबरोबर कमल कुंभार तर यांना 2021 साठीचा नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, 3च व्यक्तींची नावं लक्षात ठेवायची कारण ते महाराष्ट्राशी बिलॉंग करतात. तर त्यामध्ये सायली नंदकिशोर आगवणे, वनिता जगदेव बोराडे. वनिता जगदेव बोराडे ह्या पहिल्या सर्पमित्र महिला आहेत. ठीक आहे, नारी शक्ती पुरस्काराविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर याला पूर्वी स्त्री शक्ती पुरस्कार म्हटलं जायचं 1999 पर्यंत. नंतर याचं नाव नारी शक्ती पुरस्कार करण्यात आलं. भारत सरकारतर्फे देण्यात येणारा महिलांसाठीचा सर्वोच्च सन्मान हाच आहे. ठीक आहे, म्हणजे भारत सरकारकडून इतर जेवढे काही पुरस्कार दिले जातात तर खास महिलांसाठी देण्यात येणारा सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार आहे तो म्हणजे नारी शक्ती पुरस्कार. केंद्र सरकारकडून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत नारी शक्ती पुरस्कार दिले जातात. ठीक आहे, तर यावर्षीची 3 नावं लक्षात ठेवायची. एकूण 29 महिलांना 2020 आणि 21चे पुरस्कार घोषणा करण्यात आली होती. ठीक आहे, पुढचा पुरस्कार आपण बघू. रामानुजन पुरस्कार 2022चा.
आता साल 2022 असलं तरी सुद्धा हे पुरस्कार 2021चा म्हणून देण्यात आलेला आहे. विजेते आहेत प्राध्यापिका नीना गुप्ता. नीना गुप्ता ह्या भारतीय सांख्यिकी संस्थेमध्ये प्राध्यापिका किंवा प्रोफेसर म्हणून आहेत कलकत्तामध्ये. आणि म्हणजे अगदी युवा गणितज्ञाचा मान त्यांना मिळाला आहे. 2021चा युवा गणितज्ञासाठीचा रामानुजन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. ठीक आहे. रामानुजन पुरस्कार मिळवणारे ते 4थ्या भारतीय गणितज्ञ ठरल्या. ठीक आहे, ते पण लक्षात ठेवायचं आहे. 4थ्या भारतीय गणितज्ञ ठरलेल्या आहेत त्या. संपूर्ण जगामध्ये जर विचार केला ना तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रामानुजन पुरस्कार किंवा पारितोषिक विजेते असलेली ती जगातील फक्त 3रीच महिला बनलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे यापूर्वी फक्त 2च महिला विजेत्या होत्या संपूर्ण जगामध्ये रामानुजन पुरस्कारासाठीच्या. आणि भारतातले 4थे व्यक्ती आहेत, त्या 4थ्या गणितज्ञ आहेत आणि जगातल्या त्या 3ऱ्याच महिला बनल्यात. ठीक आहे. आता नीना गुप्ता यांना 2019मध्ये ना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सुद्धा ऑलरेडी मिळाला होता आणि आता त्यांना रामानुजन पुरस्कार सुद्धा मिळतो आणि अगदी कमी वयामध्ये. ठीक आहे. पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय थिओरॉटिकल फिजिक्स केंद्र आणि आंतरराष्ट्रीय गणित युनियन आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमानातून हा पुरस्कार दरवर्षी विकसनशील देशांमध्ये संशोधनासाठी दिला जातो. याच्यामध्ये बऱ्याचशा संस्था इन्व्हॉल्व आहेत, जसं की आंतरराष्ट्रीय थिओरॉटिकल फिजिक्स, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गणित युनियन आणि भारत सरकारचं विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्या 3 डिपार्टमेंट्सकडून संयुक्त विद्यमानाने दरवर्षी हा पुरस्कार विकसनशील देशामधील संशोधकांना दिला जातो. ठीक आहे. विकसनशील देशां म्हणजे काय की साधारण जिथं जे गणितज्ञ किंवा जे तज्ज्ञ आहेत असे तरुण, त्याच्यामध्ये मग 45पेक्षा कमी वय आहे अशा गणितज्ञाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ठीक आहे. 45पेक्षा कमी वय पाहिजे आणि त्यामध्ये प्राध्यापिका नीना गुप्ता ह्या सगळ्यात कमी एजच्या ठरल्यात. ठीक आहे. पहिल्यांदा हा पुरस्कार 2005मध्ये देण्यात आला होता, ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2005पासून रामानुजन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता फक्त 2च पुरस्कार राहिले, तोपर्यंतच थोडे अजून पेशन्स दाखवा. जो तुम्ही आत्ता अभ्यास करताय तसंच अगदी शांत डोक्याने करा. त्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022चे आणि आपण त्यानंतर संसद रत्न पुरस्कार बघणारे 2022 आणि 2023चे. ठीक आहे. लोकमान्य टिळक पुरस्कारांचे जर विजेते बघितल्या तर त्या खूप महत्त्वाच्या महिला, त्यांना मिसाईल वुमन नावाने सुद्धा ओळखलं जातं. ज्यांचं नाव आहे डॉक्टर टेसी थॉमस. टेसी थॉमस यांनी अग्नी 4, अग्नी 5 या मिसाईल तंत्रज्ञानावरती काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अंतर्गत सुद्धा काम केलेलं आहे. नव्या पिढीच्या त्यांना मिसाईल विमेन म्हणून ओळखलं जातं. खूप प्रसिद्ध अशा व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो आणि तो यंदा 2022चा डॉक्टर टेसी थॉमस यांना मिळालेला आहे. ठीक आहे. टेसी थॉमस यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर केरळमध्ये आलापुझा या ठिकाणी त्यांचा 1963चा जन्म आहे. मदर टेरेसा यांच्या नावावरून त्यांना टेसी असं नाव देण्यात आलेलं आहे. टेसी थॉमस यांना अगदी लहानपणीपासूनच विमानाचं, क्षेपणास्त्रांचं, मिसाईल्सचं अट्रॅक्शन होतं. कारण थुंबा क्षेपणास्त्र जे प्रक्षेपण केंद्र आहे त्याच्या आजूबाजूलाच त्या राहत होत्या, त्यामुळे त्यांना ते बघण्यात येत असेल. ठीक आहे. तर 1988मध्ये ज्यावेळेस त्या DRDOमध्ये रुजू झाल्या ना, तर त्यावेळेस त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा सहवास लाभला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी त्यांची नेमणूक केली होती अग्नी 3च्या टेस्टिंग दरम्यान. अग्नी 3मध्ये प्रकल्पाच्या त्या सहाय्यक प्रकल्प संचालक म्हणून काम करत होत्या. 3000 किलोमीटरपर्यंत अग्नीची जी म्हणजे अग्नी क्षेपणास्त्राची जी रेंज आहे ही त्यांच्या अंतर्गतच डिसाईड करण्यात आली. अग्नी 4, अग्नी 5 या प्रकल्पांमध्ये, या प्रोजेक्ट्समध्ये ॲज अ डायरेक्टर, ॲज अ संचालक म्हणून त्या डायरेक्टली त्या इन्व्हॉल्व होत्या. ओके. आपण जर लोकमान्य टिळक पुरस्कारांविषयी जर जाणून घेतलं तर 1983 पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरती हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचं स्वरूप बघाल तर 1 लाख रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 2021चा पुरस्कार हा सायरस पूनावाला यांना देण्यात आला होता. ठीक आहे. 2021चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा डॉक्टर सायरस पूनावाला यांना मिळाला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे
संसद रत्न पुरस्कार 2022. ॲक्च्युली आपण 2023 सुद्धा बघणार आहे, कारण 2023चे पुरस्कारसुद्धा नुकतेच त्याची घोषणा झाली आहे. 2022चे पण बघू, 23चे पण बघू. हे पुरस्कार कुणाकडून दिले जातात माहिती का? तर प्राईम पॉईंट फाउंडेशन यांच्यामार्फत हे पुरस्कार दिले जातात. आणि संसद रत्न पुरस्कारांची संकल्पना ही डॉक्टर APJ अब्दुल कलामांची, ज्यावेळेस ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते त्यावेळेस त्यांनी ही संकल्पना मांडली होती की आपल्या संसदेमध्ये चांगलं काम जे करत आहेत, जे खासदार रेग्युलर उपस्थिती आहे, प्रश्न विचारत आहेत, त्यांचं बिहेवियर चांगलं आहे, तर अशा खासदारांची निवड ही संसद रत्न म्हणून केली पाहिजे, असे आपल्या राष्ट्रपती म्हणजे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याच आयडियामधून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 2022चा हा पुरस्कार 12वा पुरस्कार होता. 2023चे पुरस्कार 13वे असतील. आणि विजेते एकूण जे 2022चे बघाल तर 11 खासदार या संसद रत्न पुरस्काराचे विजेते आहेत. त्याच्यामध्ये 8 लोकसभेचे आहेत आणि 3 राज्यसभेचे. महाराष्ट्रामधून कुणाची निवड झाली आहे? तर महाराष्ट्रामधले एकूण साधारण 4 खासदार निवडण्यात आलेत. सुप्रिया सुळे, त्यानंतर श्रीरंग बारणे, हिना गावित आणि फौजिया खान. तर याच्यामध्ये फक्त फौजिया खान हे नाव लक्षात ठेवायचं आहे. थोडं एक हायलाइटेड ऑड वन आउट आहे, कारण इतर सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि हिना गावित हे तिघही हे लोकसभेचे खासदार आहेत आणि फौजिया खान या राज्यसभा सदस्य आहेत. ठीक आहे. तर एकूण महाराष्ट्रातले 4 विजेते 2022चे होते. 23मध्ये आपण येऊ, कंपॅरिझन करून थोडंसं लक्षात ठेवलं तर मदत होईल. 23मध्ये 13 खासदारांची निवड करण्यात आली आहे. 2 याच्यामध्ये संसदीय सदस्याचे सदस्य आहेत. एक जीवनगौरव पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रासाठी काय महत्त्वाचं आहे तर महाराष्ट्रामधून अगेन हिना गावित यांना सुद्धा मिळाला आहे, जो 2022मध्ये पण मिळाला होता त्यांना. त्याचबरोबर म्हणजे आपण महाराष्ट्रामधले खास करून लोकसभा खासदार जर बघितलं तर लोकसभेमधून भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे आणि भाजपच्याच हिना गावित यांना, या तिघांना महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लोकसभा खासदार म्हणून संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. राज्यसभेमध्ये कुणाला मिळाला आहे तर महाराष्ट्रामधून राज्यसभेतून ज्या फौजिया खान ज्या आहेत यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी सुप्रिया सुळे यांना मिळालेला नाही आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी अमोल कोल्हे यांना नव्हता, यावर्षी सुप्रिया सुळे यांना नाही आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हेल्प होईल. जीवनगौरव पुरस्कार यावर्षी जो देण्यात आला आहे ना, तर तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार TK रंगराजन यांना देण्यात आलेला आहे. लाईफ टाईम या संसद रत्न पुरस्कार आहे हा जीवनगौरव कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे. आणि एकूण जर 13 खासदार जर बघितले ना, त्याच्यामध्ये लोकसभेचे कोण कोण आहेत तर लोकसभेचे काँग्रेसचे अधीररंजन चौधरी आहेत, त्यानंतर भाजपचे विद्युत बरन महतो आहेत, डॉक्टर सुकांत मुजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजपच्या खासदार हिना गावित, भाजपचेच गोपाळ शेट्टी, भाजपचे सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे. तर हे एकूण लोकसभेमधले खासदार आहेत. राज्यसभेमधून कुणाकुणाची निवड करण्यात आली तर कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर जॉन बिट्स, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे फौजिया खान, त्यानंतर समाजवादी पक्षाचे विशंबर प्रसाद निषाद, काँग्रेसच्या छाया वर्मा. तर यांची निवड ही संसद रत्न म्हणून करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला जाणीवपूर्वक लोकसभा आणि राज्यसभेचे वेगवेगळ्या याद्या सांगितल्यात, वेगवेगळ्या लिस्ट सांगितल्यात, कारण आयोग खूप स्मार्ट आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे क्वेश्चन बनवणार. क्वेश्चन असा येईल, खालीलपैकी कोणत्या लोकसभा सदस्याला संसद रत्न पुरस्कार 2023चा जाहीर झालेला आहे. आणि 4-5 नावं देतील ना, त्याच्यामध्ये राज्यसभेचे पण खासदार घालतील आणि मग ते तुम्हाला ऑड वन आउट समजलं पाहिजे. पर्याय निवडताना असा निवडायचा आहे की तुमचे फक्त लोकसभेमधलेच खासदार तिथं असले पाहिजेत. ठीक आहे. म्हणून जाणीवपूर्वक लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे अशी वेगवेगळी यादी मी तुम्हाला सांगतोय. 13 नावं लक्षात ठेवायची, 2023ची आणि 11 खासदारांची नावं ही लक्षात ठेवायची 2022ची. ठीक आहे. तर आय होप राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे सगळे काही पुरस्कार आपण अगदी इन डिटेलमध्ये कंप्लीट केलेत. आपण अशाच पद्धतीने विजन वार्षिकीचा पुढचा कोणता टॉपिक घ्यावा हे तुम्ही कमेंट करून कळवा. तुम्ही कमेंट केल्यावरती मला समजणार आहे की तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आहे. तर जर तुम्ही बघितलं आहे तर त्याच्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार. भेटूयात आपण अशाच येणाऱ्या इंटरेस्टिंग लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.